नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो संकेतच्या विहिरीवर. त्याच्या विहिरीचं बांधकाम चालू आहे. तर आम्ही 4 जण चाललो. ही संकेत आहे, त्याची विहीर आहे, बांधकाम चालू आहे. ते आमचे मित्र रोशन आणि आदित्य. तर चला मग आपण जाऊया. तर संकेतच्या विहिरीवर आम्ही आलेलो आहोत आणि ते त्यांचे लोक चालले जेवायला. ते विहिरीवर काम करणारे, मग त्यांनी विहिरीचा ठेका घेतलेला आहे. पान लागलं म्हणते संकेत. बघू शकता छान प्रकारे पाणी लागलेलं आहे त्यांच्या विहिरीला. बघू शकता मित्रांनो, आता आलेलो आपण संकेतच्या विहिरीजवळ. तर संकेत, मला तू सांग, ही विहीर किती फूट लांबी आणि किती फूट रुंदी? ही 40 फूट खोल आहे आणि 26 फूट रुंदी. रुंदी. अच्छा अच्छा. त्या विहिरीला किती म्हणजे दिवस लागलेले आहेत, किती महिने लागलेले आहेत बांधकाम करायला? हिला 2 महिन्याहून जास्ती महिने लागले. 2 महिन्याहून जास्ती दिवस लागले, समजा 2.25 महिन्याच्या जवळपास लागलेले आहेत. तर ते लोक कुठचे होते समजा, ते बांधकाम करणारे, आपलं खोदणारे? ते राजस्थान. आणि हे बांधकामवाले? हे सुराळा. अच्छा, किती दिवस झाले आता हे बांधकाम चालू? आता 4था दिवस आहे. 4था दिवस आहे का? अजून किती दिवस लागतील समजा मॅक्झिमम? अजून 1-2 दिवस. 1-2 दिवस लागेल. सुद्धा मित्रांनो, आता हे यांचं बांधकाम चालू आहे विहिरीचं. 2-4 दिवस झालेले आहेत, अजून 2-3 दिवस लागतील त्यांना. तर हे आता तुम्ही जे टँकरचं पाणी भरता, ते कुठून यायला लागलं समजा? ते आपल्या योगी आबाजीची विहीर आहे तिकडे, तिथून येते. तिथून यायला लागलं समजा. 20-30 पाईपं टाकले तुम्ही हो. आणि इथून पाणी घ्यायला लागलं. बरं मित्रांनो, ते आता जेव्हा गेले तुम्ही बघू शकता. आता हे ते आल्यावर लगेच काम चालू करतात काही? हो, चालू करतात. बरं, हे डबर वगैरे कुठे टाकता मग नेऊन आता तुम्ही? आता आपल्या धुऱ्यावर टाकायचं? हो. आता मग JCB बोलावं लागेलच ना. हो, बरोबर. मित्रांनो बघू शकता छान प्रकारे यानं बांधलेलं आहे. तर पाणी लागलं का कसं काय तुम्हाला? हो, पाणी लागलेलं आहे कधी? पाजर बी येतं. हां, पाजर पण बघू शकता तुम्ही. पाणी येते. आता तुम्ही समजा अजून जर खोदकाम केलं तर पाणी येऊ शकते कदाचित. हो. पण आता ते विहीर झालेली आहे म्हणा आपली. खोदायचं काही काम नाही. आलं तर पावसाळ्यात भरपूर येऊ शकते ना. पावसाळ्यात येईलच, कारण वरचं पण पाणी राहते, त्यानुसार पाणी येईलच त्याला. तर मग यांनी काय भाव घेतलेले आहे समजा विहिरीचा? हे 3000 रुपये धापा. धापा म्हणजे कसं? हे असं पांढरं दिसायला लागलं ना तुम्हाला? हे का? हो. क्लिअर झालेले आहेत म्हणजे 3-12. हो. समजा टोटल 12,000 तुमचं बांधकाम होणार आहे. अच्छा अच्छा, चांगलं आहे मग. तर मग हे जे पुठ्ठे वगैरे तुम्ही लावलेले आहेत खाली, तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, ते तुम्ही काय म्हणून लावलेले? काय करायला लावायचे? ते माल सांडू नये. अच्छा अच्छा, माल वाया जाऊ नये म्हणून. पण याच्यामध्ये ते माल पडत पण असेल ना? हो. मग आता ते पडल्यावर पाणी त्याच्यामुळेच गडूळ झालं वाटतं. हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. का संकेत, हे जे काडी दिसत आहे तुराड्या, हे पाणी पण थोडं गडूळ दिसत आहे, हे आता कसं काढताल तुम्ही? आता विहीर बांधणं झाली की पाणी देणं झालं सर्व विहिरीले की आपण उपसून टाकू सर्व पाणी. उपसून टाकायचं का? हो. अच्छा अच्छा. मग आता हे काय नाही संकेत? हे खूप जुनं आहे. पहिले असं प्रत्येक विहिरीला राहायचं, ते पाणी काढायचे. आता समजा हे तुम्ही आणलं इकत, हो. केवढ्याच आणलं? ते 1000 रुपयाचं. 1000 रुपये समजा. आणि गस पण उरला तुमचा, हे काय करायचं मग? आता जर हे कोणाला गावामध्ये लागला तर हे देता येईल, नाही तर वापस करू. सिमेंट आहे का? हो. सिमेंट काय करायचं? सिमेंटचे काय करायचे आता? सिमेंटचं बांधकाम. बांधकाम पण ही उरली ना का? कामात कामाची. अच्छा अच्छा. 2-4 किती? 7-8 पोते आहेत वाटते. 7-8 येते. कामापडते आणि हो. संकेत, तुझं वावर कुठपर्यंत आहे समजा इकडे? हे जे झाडं दिसतात ना तिथपर्यंत. आपल्या याचं काठीचं का? हो हो. आणि तिथून तेवढं त्या ढबरापर्यंत? हो. अच्छा, संपूर्ण किती एकर वावर आहे? हे 2 एकर. 2 एकर वावर आहे. आता याच्यामध्ये पाईपलाईन, ही जी विहीर तुम्ही केली, तिथून तुम्हाला पाईपलाईन वगैरे कुठे न्यायची का? आता नाही, पण पुढच्या वर्षी नाही. हां. आता दुसरीकडे वावर कुठे आहे तुमचं? दुसरीकडे तिकडे समोर आहे समजा. हो. इथून तुला 2 किलोमीटर असेल. हो. हे जास्त आहे? 2 किलोमीटर. 2-3 किलोमीटर समजा वावर आहे. तर पुढच्या वर्षी न्यायची म्हणजे या वर्षीत काय तुम्हाला टेन्शनच नाही. जेवण झालेलं आहे मित्रांनो त्यांचं. आता ते चालले त्यांच्या कामावरती. मित्रांनो, माल कालवण्यासाठी पाणी टाकणं चालू आहे मला सिमेंटमध्ये. आणि इकडे ठेकेदार आपलं लाकडं वगैरे लावत आहेत त्या गजामध्ये, आणि तिकडे गज तोडणं चालू येतं. लगेच कामाला सुरुवात होते. हो, आता ही तुम्ही विहीर बांधायला ही विहीर आपल्यामध्ये 6वी यंदाची.
किती वर्ष झाले समजा तुम्ही काम करणार नाही? 10 वर्ष झाले काम करतो. पुढचे आहे का मग? उरून समजा उरतात काही 10 टोटल किती जण आहात तुम्ही? टोटल 5 जण. किती वाजेपर्यंत काम करता तुम्ही? 12 ते 1 वाजेपर्यंत करता का? कमी जास्त काम करतो आता समजा लागली जरा टाईम लागतो. संकेतच्या घरात ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे.